तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आपल्या कंपनीचे जे अकाउंट्स आहेत ते सगळे अकाउंट्स तुम्हीच बघता ना? नाही हो म्हणजे एक 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 मिनिट. काय हो साळवी, मला सांगा आपल्याकडे काही प्रॉब्लेम झालाय का आधी? नाही म्हणजे सध्या पैशाची इतकी फिरवा फिरवी होतीये का हेराफेरी होतीये? त्याचं काय नाही म्हणजे एका माणसाला नाही त्या माणसाच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी 15 लाख रुपये साहेबांनी दिले होते. हा बर, एक चेक दिला होता मला. चेक? हो. मग काय झालं त्या चेकचं? तो चेक परत आला, खात्यात पैसे नाही असं बँकेने सांगितलं. साळवी, ही कंपनी, हे अकाउंट्स, हे सगळे पैसे हे काय तुमच्या बापाचे आहेत का हो? मला सांगा, वाटेल तसे हे सगळे फिरतातच कसे? मी निघतो. अहो, तुम्ही कशाला घाबरताय? हे बघा, खरंच तुमची काहीही चूक नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. वीणा, मला सांग, सयाजीरावांनी हे असंच काहीतरी ट्रान्झॅक्शन सांगितलं होतं ना तुला? अरे हो, पण ते पैशाचा प्रवास बघून ना माझं डोकं साफ गेलं होतं. हॅलो हॅलो, हा सयाजीराव, मला जरा तुमच्या अकाउंटचा पासवर्ड सांगता का? माझ्या अकाउंटचा पासवर्ड का रे? नाही, असंच हवा होता जरा मला. काय आठवत नाही रे. ओके, बरेच दिवस दुसऱ्यांचे अकाउंट्स वापरल्यामुळे तुमचा पासवर्ड विसरलेला दिसताय तुम्ही. बरं ठीक आहे, मला माझा पासवर्ड तरी सांगा. हा, 9083. वा सयाजीराव, माझा पासवर्ड अगदी व्यवस्थित पाठ आहे की तुम्हाला? सयाजीराव, तुमच्या अकाउंटचा पासवर्ड तुमच्या लक्षात नाहीच आहे ना? मग एक काम करतो, तुमचं अकाउंटच सील करायला सांगतो, म्हणजे त्याचा दुरुपयोग व्हायला नको. काय? नाही आठवला. रश्मी 0567. गुड, ठीक आहे. चालले काय? काका, बेरर चेक आहे हे बघा. आता यापुढे तुम्ही कसलीही काळजी करायची नाहीत. जर कधीही माझी मदत लागली तुम्हाला तर माझा फोन नंबर दिलेला आहे. अगदी रात्री बेरात्री सुद्धा तुम्ही मला फोन करू शकता. ओके? थँक्यू साहेब, येतो मी. ठीक आहे. सावकाश. हो. सावकाश. एक मिनिट. हॅलो, कोण? हां बोला डॉक्टर. हां बोला. कशी आहे माझी मुलगी? अहो बोला ना डॉक्टर. अहो बोला ना डॉक्टर, सांगा ना मला कशी आहे माझी मुलगी. बोला डॉक्टर. काय? बापरे. काका. हॅलो. हां, हो डॉक्टर. हो बरं, ठीक आहे.
ओके थँक्यू डॉक्टर. वीणा काय काय झालं? अरे त्यांची मुलगी कोमात गेली आहे. तेच सांगत होते डॉक्टर आत्ता. हे बघा काका, तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. हा, मी काय करू आता? मी काय करू? माझ्या मुलीला केवढं त्रास आहे या वयामध्ये. काका हो डॉक्टर सगळे प्रयत्न करतायत ना, आणि आपणही सगळं करू जे जे आपल्याला शक्य आहे ते. ती नक्की बरी होईल, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, मी डॉक्टरांशी बोलून बघतो. एक मिनिट, फोन बघू. हा, हॅलो डॉक्टर, अक्षय देशमुख बोलतोय. नाही, हे बघा, दगडू काकांच्या मुलीसाठी वाटेल ते प्रयत्न करा. हो, काही झालं तरी तिचा जीव वाचला पाहिजे. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, मी आहे. हो, डेफिनेटली डॉक्टर. येस. रामखोर नीच, तुला कळत नाही? अरे, तुला जर पैसेच हवे होते ना तर माझ्याकडे येऊन मागायचेत ना. या निष्पाप मुलीच्या जीवाशी कशाला खेळ केलास तू? पण आम्ही तर यांना मूर्ख! एक शब्द बोलू नकोस. आता यापुढे जर या माझ्या ऑफिसच्या आवारात कुठेही दिसलास ना तर याद राख, इतके दिवस तू माझं शांत रूप पाहिलं होतंस पण माझा राग पाहिला नव्हतास. परत यापुढे इथे दिसायचं नाही, कळलं? चल, ताबडतोब चालतो. चल, थांब इथे, थांब. असं सोडणार नाही तुम्हाला सगळ्यांना मी. हा, सयाजीराव, ताबडतोब ऑफिसमध्ये निघून या. काय झालं ते तुम्हाला इथे ऑफिसमध्ये आल्यावरच कळेल. आता फोनवर काही बोलणार नाहीये मी. ताबडतोब या. आता येऊ दे तुमच्या मोठ्या साहेबांना, ते इथे आल्यावरच बघूया काय करता येईल ते. बस इथे ताबडतोब. काय चालले काय आज? या आधी अक्षय असा कधी माझ्याशी बोलला नाही. की ऑफिसच्या गोष्टी इथे आल्यावरच बोलू. आधी फोन करून सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जा. आता सांगितलं की लगेच घरी या. नक्की झालं तरी का ऑफिसमध्ये? साला आज कोणाचं तोंड बघितलं कोणाच ठाऊक. हा, साडेबाला विचारूया. त्याचा पण फोन बंद आहे. कुठे शेण खातोय कोणाच ठाऊक. हा साहेब. काय चाललंय काय? काय माहित नाही. आणि तो हा कुठे साडव्या? अक्षय सरांच्या केबिन मध्ये आहे. मीना मॅडम पण तिथंच आहेत. आणि कोणतरी एक माणूस आहे, कोण आहे काय माहित नाही. कोण आहे काय माहित नाही. नाही. तुम्हाला मी वेगळा पगार देतो, तो काय मुलींवर उडवायला देतो काय रे? हा, नीट लक्ष ठेवता येत नाही. साहेब माफ करा, पण अक्षय साहेबांनी सांगितले तिकडे कोणी यायचं नाही. मी काय करू? जा आपलं काम कर. ठीक आहे. काहीतरी लफडा दिसतोय. सयाजीराव, युद्धाला तयार राहा. हे बघा काका, आता काहीही काळजी करायची गरज नाहीये. सगळं काही व्यवस्थित होईल. ओके? आणि काका हे साहेब आहेत ना, ते अजिबात इतरांसारखे नाहीयेत. ते जे बोलतात तेच करतात. हे बघा, आणि आता तुम्हाला बाहेर पेपर वगैरे विकायची तर त्याहून गरज नाहीये. हवं तर मी तुम्हाला इथेच ठेवून घेतो ना कामाला. काय सांगताय काय साहेब? अहो, अगदी खरं तेच सांगतोय तुम्हाला. मी पडेल ते काम करेन. अहो, तुमचे खूप उपकार होतील मला इथे काम दिलं तर. अहो, तुमचे सगळे पैसे मी परत करीन, पहिली पैसा असून. काका, खरंच त्याची काही गरज नाहीये. पण साहेब, मला कामावरनं काढू नका साहेब. माझी एक काय पण चूक नाही साहेब. साळवी, तुमची चूक नाही असं कसं म्हणता तुम्ही? नाही म्हणजे हे बघा, मी तुमचं आता काहीही ऐकून घेणार नाहीये यापुढे. तुमच्यासारख्या माणसांना पैसे वाटण्यासाठी बसलेलो नाहीये मी इथे, कळलं? काय काय झालं?
तू इथे? हो म्हणजे अरे साळवी, यांच्या पैशाचं काय झालं? मी सांगितलं होतं ना, का विसरलास? अच्छा, म्हणजे साळवी विसरले. हं? हे असं असतं. असे कामचुकार माणसांना मला आवडत नाहीत. काय रे, तुला सांगितलं होतं ना, तुला जे पाहिजे तुला मिळेल म्हणून. ऑफिसमध्ये का आलास? अरे विणाताई, तुम्ही इथे? ऑफिस नाही? नाही म्हणजे आजपासून अक्षयने सुद्धा सॉफ्टवेअरच्या कामात लक्ष घालायचं ठरवलंय, म्हणून मग मी इथे आले. गुड 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 गुड. हो, मला आवडलं. नाही म्हणजे काय आहे, मी त्याला आधीच सांगितलं होतं हे. हो, काय आहे, तुम्ही यंग आहात, तरुण आहात. हे तुम्हीच सगळं हे बघायला पाहिजे नाही का? खरं आहे तुमचं म्हणणं. पूर्वीच तुमचं हे म्हणणं ऐकायला हवं होतं. अरे दगडू मालवणकर, तू अजून इथेच? हा, तुला काय मॅनेज नाही साहेबांसमोर उभायचो? हा, हे बघितलं अक्षय, हे असं असतं. ह्या लोकांना मदत करतो म्हटलं ना की पिच्छा सोडत नाहीत. काय रे, तुझी पोरगी खरोखर हॉस्पिटलमध्ये आहे का? सयाजीराव, आता बास. अक्षय, शांत राहा. अक्षय, तू माझ्यावर असा आणि सगळे ह्या लोकांसमोर? अरे दगडू, काय सांगितलं तुझं ना माझ्याबद्दल? विल यू प्लीज शट युअर माउथ मिस्टर सयाजी भोसले? आता यापुढे एकही शब्द बोलायचा नाही. तुम्हाला लाज वाटत नाही तुमच्या वागण्याची? अहो, माझ्याच घरात राहता आणि माझाच विश्वासघात करता. मलाच दारू पाजून माझ्या अकाउंटचा पासवर्ड घेता माझ्याकडनं आणि मग माझ्याच अकाउंट मधले पैसे कधी या खात्यात तर कधी त्या खात्यात असे सतत फिरवत राहता. तुम्हाला लाज वाटत नाहीये असल्या वागण्याची? आणि माझ्याच पैशाचा वापर करून या अशा दगडू सारख्या लोकांना नाडता? लाज न वाटत नाही तुम्हाला या असल्या वागण्याची? फाउंडेशनच्या पैशांना चुना लावता आणि मग यांच्यासारख्या प्रामाणिक माणसांना विचारता की खरंच तुझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे का? इट्स रिअली शेमफुल मिस्टर सयाजी. अक्षय, तू माझ्यावर नाही ना ते आरोप करतोयस. अरे आजपर्यंत मी ह्या कंपनीसाठी काय नाही केलं सांग ना. हा, आणि तू ह्या लोकांसमोर तू मला एवढं बोलतोयस? हा, का रे साळवी, तुझ्या कानाने भरलेस? तो कशाला कान भरेल माझे? तुम्ही इथे येईपर्यंत त्याला फक्त थांबवून ठेवलंय मी. कामावरनं कधीच काढून टाकलंय. आणि मिस्टर सयाजीराव,
तुम्ही केवळ माझ्या बहिणीचे यजमान आहात, आपलं नातं आहे म्हणून मी तुमच्याशी इतक्या सभ्य शब्दात बोलतोय. नाहीतर कधीच तुम्हाला हाणला असता आणि पोलिसांच्या ताब्यात दिला असता. हो, आणि माझ्याच घरी राहून माझ्याशीच गेम खेळता. हं? तुम्हाला काय वाटलं ही रुपयांची अफरातफरी लक्षात येणार नाही माझ्या म्हणून पैशांची अफरातफरी करून काय मोकळे झालात तुम्ही? काय कुकुलं बाळ समजलात की काय मला? मिस्टर सयाजीराव, नालायक आहात तुम्ही, नालायक. अक्षय, एक शब्दही बोलू नका तुम्ही. मला सांगा, शांत राहायचं म्हणजे आणखी किती दिवस शांत राहायचं? इथे आजीला बाहेर पाठवायचं होतं म्हणून त्यासाठी पैसे लागणार होते म्हणून हा सगळा घोटाळा कळला. नाहीतर असाच इतके दिवस तुमच्यावर जर विश्वास ठेवत गेलो असतो ना तर कधी देशमुख इंडस्ट्रीजची भोसले इंडस्ट्रीज झाली असती ते कळलं नसतं माझं मलाच. बस, खूप ऐकलं, खूप ऐकलं. ऐकून घेणार नाही. नाही, नकाच ऐकून घेऊ. आणि तुम्हाला जर काडीची जरी लाज उरली असेल ना आता तर इथनं निघायचं, देशमुख इंडस्ट्री कायमची विसरायची. आणि जर इथे परत यायचं असेल तर तुम्हाला नोकर म्हणून काम करायला लागेल, डायरेक्टर म्हणून नाही. कळलं? काय हो, मन भरलं नाहीये वाटतं अजून तुमचं? का अजून काही ऐकू? आणि एक काम करा, जाता जाता तुमचा हा जो चेला आहे ना त्याला घेऊन जाईत ना. चल रे, चल. तुला अगोदरच माहित होतं, पण तू पडलास खट्ट. तुझीच मुलगी चुकीची आहे असं नेहमी म्हणायचंस ना तू, कारण ते पैसेवाले होते. हे बघ गजानन, तुला त्यांना खर्चून विचारायची काय गरज नाही आहे, पण तू त्यांच्याशी बसून शांतपणे नीट विचारू शकतोस. त्याचं असं आहे, अक्षयराव माझ्याशी अतिशय मोकळेपणे बोलतात. म्हणजे मला न सांगता ते काही करतात असं तर मी म्हणू शकत नाही. मग काय करू सांग? बघा, तुम्ही दोघं माझे मित्र आहात म्हणून मी तुमच्याशी मोकळेपणे बोलू शकतो. थँक्स. ए वेडा, चल आपण जाऊन मस्तपैकी चहा घेऊ. चल चल. चल. नाही नाही, हो साखरपुड्याचं तुम्हाला सांगणारच होते. हो नाही म्हणजे साखरपुडा अगदी छोट्या प्रमाणातच करायचं ठरतंय. हो, त्यांच्या घरातली माणसं आणि इथली. हा हो, तुम्ही घरातलेच आहात. हो
म्हणजे काय त्यांच्या म्हणजे अनुच्या आजी सासूबाईंची तब्येत बरी नाहीये. हो म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय उगाच त्यांना दगदग नको ना, म्हणून थोड्या प्रमाणातच करा. हो हो अगदी घरच्या घरी जमूया आणि छानसं गेट टुगेदर करूया. हो 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 या या नक्की या भेटूया. बरं